महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ उठवणारे वक्तव्य करत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हेही देवाभाऊच ठरवतात असं दावा केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजप देवाभाऊमय आहेच, पण देवाभाऊंच्या 100 वेगवेगळ्या रूपामुळे संपूर्ण राजकीय समीकरणे त्यांच्या अधीन असल्याचे ते म्हणाले. लोढांच्या या वक्तव्याचा संदर्भ घेत विरोधकांनी भाजपवर सडकून टीका सुरू केली आहे. विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीकडून हे वक्तव्य भाजपची हुकुमशाही मानसिकता आणि लोकशाही प्रक्रियेचा अपमान असे संबोधले जात आहे. देवाभाऊंच्या आधारे इतर पक्ष चालतील हे विधान म्हणजे भाजपने संपूर्ण राजकीय यंत्रणा ताब्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान मुंबईतील विकास देवाभाऊंच्या नेतृत्वामुळे झाल्याचा दावा करत लोढांनी म्हटले की मुंबईत भाजपचा महापौर बसला तर आपली कॉलरही टाईट होईल. आपली सेना भाजप आहे आणि सेनापती अमित साटम आहेत. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी भाजपच्या महापालिका निवडणुकीतील तयारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी मुंबई महापालिका निवडणुकांना लक्षात घेऊन भाजपने सक्रिय भूमिका घेतली असताना लोढांच्या विधानामुळे विरोधकांना नवा मुद्दा हातात मिळाला आहे. देवाभाऊंच्या नावाचा वाढता राजकीय वापर हा भाजपच्या केंद्रीकरण धोरणाचा भाग असल्याचेही निरीक्षकांचे मत आहे. महाराष्ट्राचे राजकारण सध्या तापले असून लोढांच्या विधानामुळे येत्या काही दिवसात आरोप प्रत्यारोपांची आणखी मालिका सुरू होण्याची शक्यता आहे.